वरणाची पळी घेतलेली आहे मी आणि एकच 2 नाही माझ्याकडे पण लागतात ते म्हणजे जर एक डिशवॉशरमध्ये असेल असं वाटतं एक्स्ट्रा पाहिजे आणि उलातली पण मला हवी होती तर मग नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तुम्हाला माहिती आहे मी इथे जेव्हा येते ना काही ना काही वस्तू घेऊन जाते पण देवाचं सगळं आहे माझ्याकडे म्हणजे मग दरवर्षी तुम्हाला माहिती आहे अगरबत्ती सगळं बसणं वगैरे मी घेऊन जात असते पण माझ्याकडे समय नव्हती तर यावेळेस ना मी लिस्ट केलेली आहे म्हणजे भांडी जेवढी लागणारी इडली पात्र वगैरे जे जे आहे ना तर त्याची मी लिस्ट केलेली आहे आणि त्या लिस्टनुसार आहे ना मी आता भांडी घेते आणि सगळ्यात अगोदर मी दादाला सांगितलं समय मला दाखवा आणि मला 2 समय घ्यायचे आहे तर निघालं पॉलिश आहे ना. हां सगळे पॉलिश आहे. साईज मोठी पाहिजे मोठी पण आहे. नाही या बरोबर वाटतं मला पण आता दुसरा पीस नाही का दादा? हां म्हणजे ही साईज मला परफेक्ट वाटते बघा म्हणजे जास्त छोटी पण नाही मोठी पण नाही आणि आपण कसं दिवाळी असेल किंवा आपल्याला दीपपूजन पण करायचं असतं त्यावेळेस कसं समय वगैरे ना मला असं वाटायचं समय असली पाहिजे होते आपल्याकडे दीपपूजन वगैरे करायला मग छोट्या छोट्या जे दिवा असायचे तेच लावायचे मी पण आता म्हटलं नाही आता जात आहे तर आपण भरपूर आहे ना वस्तू घेऊन जाऊ शकतो. तुम्ही बघितलं एका बॅगमध्ये फक्त माझं थोडंसंच सामान होतं मग मी भरपूर वस्तू घेऊन जाऊ शकते तर मला असं वाटतं आपण याला त्याचा यूज केला पाहिजे म्हणून मग मी हे घेते लिस्ट करते आणि मला इडली पात्र पण घ्यायचं आहे माझ्याकडे आहे स्टीलचं तो मोठ्या साईजचं पण ते ना आता खराब झालेलं आहे हँडल वगैरे तर आता ते स्टीलचं घेते थोडं मिडियम साईजचं घेते. हां ही डिझाईन छान वाटतं हा दाखव. ही पण एक डिझाईन आहे ना चांगली वाटते याच्यापेक्षा ना ही पण ही थोडीशी हेवी आहे ना हेवी आणि मोर आहे पण मोरचं तेच होतं ना दादा क्लीन करायला थोडं नाही काय नाही नॉर्मल चांगली वाटते ना अरे या दोघांकडे. आणि याची काय किंमत आहे? ये आपको आएगा 1400 रुपये का सिंगल है 2800 रुपये जोड़ी. 2800 रुपये जोडी. आणि याचा दुसरा पीस नाही हाच आहे का? कारण नॉर्मल ते आहे ना त्याच्यातली तुम्हाला पाहिजे चेंज करून देतो व्हॉट्सअप. हां ते बघा छोटी साईज कारण ती मोठी साईज घेतली तर मला वजनच असं नको व्हायला मला वस्तू घ्यायची आहे पण ते वजनामुळेच ना घेऊन जाईल. 12 इडलीचे स्टीमरचं आहे ना स्टीमर म्हणजे ढोकळा वगैरे करायला पण हे खूप छोटे आहे ना दादा तुम्हाला मोठा पाहिजे मोठा पण भेटतो पण हां ते आहे आणि तुम्हाला मल्टी कढई पाहिजे तर पण आहे त्याच्यामध्ये सगळे होणार इडली ढोकळा मग ते याच्यामध्ये एवढं साईजचं मिळणार का पण मोठी साईज साईज नाही छोटंच पाहिजे कारण की घेऊन जायचं ना सोबत त्यामुळे. कुकर किती हा कसा वाटतो? छोटा 12 इडल्यांचा आहे 4 इझी आहे ना इझी पण आहे. हा ना हो ना आणि छोट्या झटपटून जाईल त्याच्यात नाही का. आणि मी आठवणी लिस्ट करून आलेली फक्त भांड्यांचे जे भांडे घ्यायचे म्हणाला ते हे 2800 रुपये येणार. ॲल्युमिनियमचे घेतले तुम्ही 1500-1200 आणि स्टीमर आहे छोटे आपल्याला मोठं असेल पण मग बॅगमध्ये तरी मावलं पाहिजे पण आता मग ढोका बनवायचं तर किती 4-5 वेळा लावावं लागणार नाही का. त्यांना मोठं सांग. मोठं दाखवा मोठं दाखवा केवढं साईजचं बघू. आणि हे भांडं आवडलं मला छोटंसं आहे आणि इझिली त्याच्यामध्ये ना वस्तू ठेवू शकतो म्हणजे असं खूप काही मोठं भांडं असं नाही होणार ते. आणि ते यंत्राचं दाखव दादा सांगितलं. आणि ते इतके भांडी जर तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा पण असं किचनमध्ये असतो ना तर आपल्याला असं नेहमी असं वाटतं काय ना वेगवेगळ्या वस्तू पाहिजे किचनमध्ये आपल्याला मग कुकर असो मग भांडी असो. मला असं वाटत होतं एक स्टीलचं आहे ना प्लेट पाहिजे डिनर प्लेट मला असं वाटत होतं आपण एखादी घेऊ पण नंतर मी विचार केला मग एवढं किती सामान होऊन जाईल किती हेवी होऊन जाईल ऑलरेडी एवढे मोठे मोठे माझ्याकडे स्टीलचे ताटं आहेत पण तरी पण म्हटलं ठीक आहे तर हा इतका छोटा कुकर आहे इथं छोटी साईज पाहिजे नाही येतं ते ठीक आहे जाऊ दे मग दुसरा घेतो. कलश दाखवा मला खूप मोठा होऊन जाईल तो. हां दोन कलश दाखवा
कलश पण घेते मी, कारण की एकच घरात कलश आहे आणि मग असं वाटतं दुसरा कलश पण पाहिजे आपल्याला. आधा घंटा कॉल करतो बतातो ठीक आहे. कलश आहे, छोटी साईज पण आहे आणि व्यवस्थित म्हणजे छान आहे. दिसायला पण छान आहे. हा सेमच आहे ना. सेम. तो एक किती का दोन? एक आहे घरात छोटा ना, तर 2 मी घेऊन टाकतो. आपल्याकडे देवारात आहे ना महालक्ष्मीची मूर्ती नाही आहे, अशी फ्रेम आहे. पण मला मूर्ती हवी होती पण नाही दादाकडे. आणि अखंड दिवा मला मागच्या वेळेस ना खूप जणांनी सजेस्ट केलं होतं, कोमल तू अखंड दिवा आहे ना घे, कारण की घरात घट बसतात ना, तर त्याच्यामुळे ना हे ना एकदम बेस्ट आहे. आणि याचं स्क्रू असेल ना दादा, हे आहे का स्क्रूची नाही का? स्क्रू वाला व्हॉट्सअप पाहिजे का? हां ते फिरवण्याचं पाहिजे स्क्रूचं मला. नाही ते पाहिजे का? ते हां ते नाही का? ते नाही, कारण की ते फिरवलं ना तर ती वात आतमध्ये जाते ना, तर इथे असं एक फिरकी असते, तर त्याच्यामुळे आपण वात एक ना मोठी करू शकतो. आणि आजचा दिवा तर आहे तेच नेहमी लावते, पण मला खूप जणांनी सांगितलं कोमल अखंड दिवा लाव आणि हे घे, आणि त्याच्यामुळे काय होतं वात तशीच राहते आणि इथून आपण फिरू शकतो. तर ती नाही. आणि ही मला असं वाटतं साईज बरोबर आहे ना, जास्त मोठी नाही छोटी नाही. मस्त. ते तडकावाला पॅन आहे ना. तडका पॅन ट्रॅप लाईन मटेरियल है वो. हां तडकावाला पॅन ट्रॅप पॅन भी है. हां छोटी कढई पण आहे याच्यामध्ये, छोटी चटणी वगैरे करायला ना, ही चांगली ना. आणि इतके छोट्या छोट्या वस्तू आहे, लक्षात पण राहत नाही कोणत्या घ्यायचं. मग मला थाळीचा सेट आहे का तुमच्याकडे? म्हणजे असं नाही का थाळी आपण मोठी आणि हां ती थाळीचं सेट पाहिजे का वेगवेगळं पाहिजे? वेगवेगळं आहे ना. वेगवेगळे दाखवा, आपण करूया सेट जसं होईल तसं ते बघूया आपण. आणि हे इतके कुकर इतके मस्त, मला एवढे आवडले नाही समोर, एकदम छोटे छोटे. आणि मला छोटी छोटी भांडी ना खूप आवडतात. आता बघूया आपण ना सेट करून घेऊन जाऊ. किती होतं आणि हे पण मला हे ॲड केलं. मोठं नाही अजून, मोठं पाहिजे. एक छोटी साईज 12 नंबर साईज आहे लास्ट. एवढीच आहे का? तळून घे वाटी वगैरे. आणि ग्लास नाही का त्याच्यामध्ये त्या डिझाईनचा एक ग्लास तो हा ना. आणि अजून एक काहीतरी ऍड करू नये का? स्पून आता लेकिन वो प्लेन आ गया. आणि वाटी पण मला समजा ही एक प्लेट ना, ही चालू आहे. मोटी वाटी वाटी दिली. ही रुको आज हमारा कल सुबह ठीक है. असं हाँ कल सुबह मन दिवा नहीं वहाँ पे तो चांगलं वाटतं ना. ठीक है मन दिवा नहीं वहाँ देना है, लेकिन तू देख लो क्या हम आज आगू पास नहीं हो. हम काला पण सेट नाही आहे पूर्ण. अखंड देवामध्ये ऑप्शन नाही त्यांच्याकडे, तर याच्या 3-4 वस्तू मला नाही मिळाल्या. आता इथे कुठे असेल ना तर आपण मूर्ती वगैरे ते बघूया लगेच, आणि अखंड देवा पण बघू. हे घेतलं, हे आणि हे बघूया याचं किती किंमत आहे काय दाखवतो. तर ना हे मधलं खराब झालेलं आहे, तर तिने मला मॅसेज केला कोमल पॉसिबल झालं तर येताना घेऊन ये. त्याने सांगितलं ती ही एकच साईज मिळते. हां कॉमन आहे. ठीक आहे चला आता बिलचं बघतो नंतर. वरणाची पळी घेतलेली आहे मी, आणि एकच 2 नाही माझ्याकडे, पण लागतात ते. म्हणजे जर एक डिशवॉशरमध्ये असेल तर वाटतं एक्स्ट्रा पाहिजे. आणि उलातली पण मला हवी होती, तर मग हे पण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. एक मिनिट लगायला कुठे जॉइन कर देंगे. हाँ हो जाएगा. इथं वस्तू ठेवल्या सगळं. मला ना असं अजून पाहिजे, पण असं एकदम मनात भरत नाही थाळी नाही का. आणि असं एकदम असं जेवणाचं वाढलं तर एकदम थोडं थोडं एकदम होऊन जाणार. याच्यापेक्षा थोडी मोठी असली असती तर विचार त्यांनी सांगितलं ही 12 नंबरची साईज आहे, लास्ट साईज आहे. ते बघूया. हां ठीक आहे. घेतल्या वस्तू. वजन आहे मला टेन्शन येते, तरी पण मी करेल ट्राय.
महालक्ष्मीची मूर्ती नाही मिळाली, तरी बघूया आता पुढे आहे वाटतं ना, तर पुढे बघूया. तर काल च्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं मी भांडी घेत होती आणि काय भांडी राहून गेली होती. तर मी आता भांड्यांच्या दुकानामध्ये आले आहे दुसऱ्या, आणि काही वस्तू घेते मी. आता बघते कोणत्या साईडला आहे, तिथे पण आहे आणि तिथे पण आहे. तर आपल्याला ते हवन वगैरे करण्यासाठी ना मी घेतलं, हे बरं पडतं आपल्याला कधी पूजा वगैरे करायची असेल ना, तर याची गरज होती मला. आणि त्या शॉपमध्ये गेले होते तर हे नव्हतं, खूप मोठं साईजचं होतं त्यांच्याकडे. मग आता मी हे तर बघा, हे 2 साईज आहे यामध्ये. एक ही आहे, ही असाच आकार आहे का दादा, का थोडासा वेगळा झाला आहे आकार हा? अजून मोठा येणार मग 1500. आणि हा एक आहे ना त्याच्यामध्ये. हो. हां, तर हा मला बरा वाटतो कारण की ना हा थोडा छोटा आहे. आणि याची काय किंमत आहे? 670 ला बसेल. 670. ओके, ठीक आहे. आणि आपली लक्ष्मी देवीची मूर्ती आहे का? तर बघा इथे ना वेगवेगळ्या मूर्त्या आहे. आणि माझ्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती आहे, पण महालक्ष्मीची मूर्ती नाही आहे. तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल. माझ्याकडे फोटो आहे कुबेरचा आणि महालक्ष्मीचा. तर बघा किती सुंदर सुंदर मूर्त्या आहे इथे. तुम्हाला झूम करून दाखवते मी. बघा महालक्ष्मीची पाहिजे बसलेली. हां, 75 हे बघा किती सुंदर आहे. 160 आणि याच्यापेक्षा थोडी मोठी आहे का एवढी एवढीच आहे? 355 हे बघा ही एक आहे आणि एक ही आहे. ही थोडी वजन आहे ना याचं. हो वजन. हे बघा ही एक मूर्ती महालक्ष्मीची आणि ही एक आहे. ही. तर ही मला खूप आवडली, पण ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे ना वेटचा इश्यू आहे, तर त्यामुळे मग भरीव आहे एकदम छान. पंचधातूची ना दादा ही? हो पितलची. ओके मॅम, बाय मॅम. ही एक आहे त्याच्यामध्ये. तर ही चांगली वाटते, आम्हीच रहते छान वाटतं मला. छान वाटतं मला. टाबरने 2 सोरी खोडले दिया. आणि मला अखंड दिवा पण घ्यायचा आहे. मीडियम साईजचा पाहिजे मला, मोठ्या साईजचा नको. सुंदर मूर्ती बघा ना. आणि मला नेहमी असं राहून जायचं, नेहमी यायचे मी, नेहमी राहून जायचं मूर्ती घेणं. पण यावेळेस ना मी आठवणीने सगळ्या लिस्ट केलेल्या आहे, आठवणीने सगळ्या वस्तू घेते हळूहळू. म्हणजे तुम्हाला मी नेहमी सांगते, माझं काम तर करतेच आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त मला हे जे घ्यायच्या आहेत ना वस्तू त्या पण घेते. ही पण खूप सुंदर आहे मूर्ती, खरंच खूप सुंदर आहे. पण हे कसं गणपती बाप्पा देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पा आहे ना याच आकाराचे आहे. तर महालक्ष्मी देवीची मूर्ती हे आणि गणपती बाप्पाची मूर्ती सेमच दिसणार, म्हणून मग मी हे सिलेक्ट केलं. आणि मला अखंड दिवा पण घ्यायचा आहे. मीडियम साईजचा पाहिजे मला, मोठ्या साईजचा नको. सुंदर मूर्ती बघा ना. आणि मला नेहमी असं राहून जायचं, नेहमी यायचे मी, नेहमी राहून जायचं मूर्ती घेणं. पण यावेळेस ना मी आठवणीने सगळ्या लिस्ट केलेल्या आहे, आठवणीने सगळ्या वस्तू घेते हळूहळू. म्हणजे तुम्हाला मी नेहमी सांगते, माझं काम तर करतेच आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त मला हे जे घ्यायच्या आहेत ना वस्तू त्या पण घेते. ही पण खूप सुंदर आहे मूर्ती, खरंच खूप सुंदर आहे. पण हे कसं गणपती बाप्पा देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पा आहे ना याच आकाराचे आहे. तर महालक्ष्मी देवीची मूर्ती हे आणि गणपती बाप्पाची मूर्ती सेमच दिसणार, म्हणून मग मी हे सिलेक्ट केलं. आणि हे तर मला पाहिजेच होतं, कारण की धूपचं तर मी ठेवते, पण मला असं वाटतं 2-3 असं वेगवेगळ्या प्रकारचे असेल ना तर मग एकामध्ये कापूर लावायचं, एकामध्ये हे धूप यंत्रासाठी. तर मला तर वाटतं हे खूप छान आहे. मी कप धूप आणले होते, तुम्हाला आठवत असेल, पूजा प्लेट त्याच्यासाठी हे हो पूजा प्लेट. अजून मोठी साईज आहे का? प्लेट्स दाखवत आहे दादा. आणि बघा हेच पाहिजे होतं मला. आणि दादा हे निघाले काय? हे बघा गणपती बाप्पाचा महालक्ष्मीची देवीची मूर्ती बरोबर आहे. अजून दुसरा पीस नाही का दादा? नाही ना, हे पण आहे आणि हे पण. हे थोडं लाईट वेट आहे का दादा? सेमच आहे का? आकार पण सेम आहे ना.
ते बरं पडतं मला असं वाटतं. वॉश पण करायला इझी आहे. स्टीलचं आहे ना? हो जास्त मेंटेनन्स नाही. हां तेच जास्त हे कसं का त्याच्यामध्ये थोडंसं डाग पडतातच क्लीन करायला आहेच. हो ना. ॲटलिस्ट एवढं बरं आहे का ज्या वस्तू राहिल्या होत्या ना त्या सगळ्या वस्तू ना इथे अवेलेबल आहे. त्यामुळे मग मला टेन्शन नाही. मी माहिती का सर्च केलं. मी 6 किलोमीटर लांब होते तिथे आणि म्हटलं कोणतं सामान बघितलं तर तुमचंच याच्यामध्ये रिव्ह्यू चांगले होते नाही का. नाही मी दुसरी धानोलीला राहते तिकडे. हां तर तिथून मग इथे मग मी त्याच्यासाठी चाले. म्हटलं मला मोठं दुकान पण दिसतं आणि सगळ्या वस्तू पण आहे तिथे. त्यामुळे मग तुम्ही युट्यूबर आहे का? हां मी युट्यूबर आहे. मंजिरा पण घ्यायची आहे मला आपल्याला आरती करण्याच्या वेळेस ना वाजवायला. तर बेलाला पाहिजे होतं. बेला मध्ये मम्मा हे असं पाहिजे आपल्याला वाजवायला. तर मग आणि बघा हा अखंड देवा. तुम्हाला सर्वांना थँक्यू सो मच. मला खूप जणांनी मागच्या वेळेस सांगितलं होतं कोमल तू घट बसवते अखंड दिवा घे म्हणजे हात पण खराब होत नाही आणि दिवा पण अखंड राहतो आणि त्याच्या बाजूला फिरकी असते तर तू वात कमी जास्त करू शकते. आणि दादा मला देत आहे. आणि मला तुम्हाला डोस्याचा पण तवा घ्यायचा होता पण असा नाही पाहिजे मला थोडासा वेगळा पाहिजे. जेवढी तो याच्यापेक्षा मोठी तेवढंच आहे का दादा? याच्यापेक्षा मोठी पण आहे. हा मोठी द्या थोडी याच्यामध्ये. ही छोटी थोडी. का बघा ना डोसा आपल्याकडे पण आहे जावा. कोणतं आहे हे का? हां हे घ्या हे हां हे ठीक आहे. आणि याच्यावरती काचेचं येईल ना दादा? हे घ्या हे लॉंग लास्टिंग तवा डोसासाठी. पण याचे बघितले का दादा एकदा ना मी व्हिडिओमध्ये याचे ना वरचे हळूच कोटिंग अशी निघून येते. कोटिंगची 5 वर्षाची वॉरंटी आहे. कोटिंगची 5 वर्षाची वॉरंटी आहे याची. हा मोठा साईजचा दिवा घेतलेला आहे. नाही हा दोरा मिळणार का? आपल्याकडे भेटतं नाही. ठीक आहे त्याचा पण देऊन टाका म्हणजे मग एवढा देतो भाऊ. एवढा मोठा दोघ आहे 1 मीटर. हा देऊन टाकायचं 1 मीटर देऊन टाका. असं. त्याला मग असं हा कारण की दुसरं कापूस ठेवण्यापेक्षा ना ते हे घेतलेलं बरं. हा त्याच्यामुळेच हे बेस्ट आहे. माणूस वेळ ओरे बाय. म्हणजे हे पण घेतलं हे पण झालं. महालक्ष्मीची मूर्ती झाली. पूजेचं ताट झालं आणि हे पूजा करताना लागतं म्हणून. आणि हे आपलं मंदिर आहे आणि हे आपलं हवन थोडंसं काय पूजा वगैरे करायची असेल तर. कॉलेज वगैरे पाहिजे का? ठीक आहे. दिव्याची दोरी पण घेते मी कारण की मग आता ते असलं तर बरं आहे दिव्यासाठी. हे बघा आता ज्या राहिलेल्या वस्तू मी त्या घेतलेल्या आहे फायनली. आणि हे पनीर मेकर पण बघा घेतलेलं आहे आणि ही थोडी मोठी साईज घेतलेली मी. म्हटलं पनीर बनवायला ना बरं पडतं. आता मी बघितलं सगळीकडे आता पनीर बनवताना हेच यूज करतात. मला घ्यायचं होतं पण माझ्या आता मी लिस्टमध्ये ॲड केलं नव्हतं ॲक्च्युली. तर तिथे मला दिसलं मी हे लगेच घेतलं. सगळ्या वस्तू घेऊन झालेल्या आहे माझ्या. आणि हा अखंड दिवा यामध्येच मी आता पॅक करणार आहे. झालं सगळं. हे ज्या वस्तूंची जी लिस्ट केली होती ना ती पूर्ण झालेली आहे माझी. म्हणजे मला जे पाहिजे होतं ना त्याच्यापेक्षा पण चांगलं मिळालं आणि पटापट सगळ्या वस्तू होत्या अवेलेबल. मग कसं एकासोबत सगळंच घेऊन टाकलं मी. तर इथे सगळ्या वस्तू अवेलेबल होत्या बघा. चला आता निघते मी. आणि अर्धा तास लागला मला कारण की आपण आहे ना जेव्हा शॉपमध्ये येतो ना तर तेव्हा काय होतं माहिती का एक वस्तू आहे ना आपण आहे ना बघून घेत असतो. मग थोडी आपल्याला मोठी साईज पाहिजे असते तर ते पण मी बघते. आणि मला आपली ना महाराजांची मूर्ती घ्यायची आहे. तर आता इथेच त्यांनी सांगितलं एक समोर शॉप आहे ते तिथून घेऊ शकता किंवा अगोदर त्याच्या व्यतिरिक्त भरपूर लोक ना असे म्हणजे टेंट बनवून आहे ना त्या टेंट बनवून तिथे ना वस्तू विकत असतात. तर त्यांच्याकडे ना ॲक्च्युली खूप सुंदर वस्तू असतात. तर ते तर मला आता सध्या इथे दिसत नाही आहे पण मी शैलेशला किंवा अश्विनीला विचारणार त्यांना माहिती असणार. पण आता माझं बाहेर निघणं झालंच होतं तर म्हटलं आता ज्या राहिलेल्या ज्या वस्तू आहे ना त्या घेऊन टाकते. मग कसं मला आहे ना इझी होऊन जाणार पॅकिंग करण्यासाठी. तर चला आता मी घरी जायला निघते.
आणि बाकीच्या ज्या वस्तू घेतलेल्या आहे ना या त्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं मी आदल्या दिवशी ना काही भांडी घेतली आणि त्या शॉपमध्ये काही भांडी अवेलेबल नव्हती म्हणून दुसऱ्या ठिकाणी मी भांडी घ्यायला गेली. पण तिथे दुसऱ्या ठिकाणी गेले ना तर तिथे ना सगळ्याच वस्तू खूप जास्त अवेलेबल होत्या. म्हणजे असं वाटत होतं अरे मी या शॉपमध्ये आले असते ना तर बरं झालं असतं, म्हणजे एकत्र सगळ्या वस्तू घेतल्या असत्या. पण मग अगोदरच्या शॉपमध्ये मी गेले होते ना तर मग मला वाटलं का तिथे सगळ्या वस्तू अवेलेबल असतील. पण ठीक आहे काय हरकत नाही, सगळ्या वस्तू मिळाल्या. आणि मला याच्यामध्ये ना जी भांडी आहे ना ती घरात वापरण्यासाठी आहे प्लस देवासाठी जे लागणारे भांडी आहे ना ते पण आहे. मग मी काय केलं होतं भांड्यांची एक वेगळी लिस्ट केली होती आणि अगरबत्ती ते देवाचं दरवर्षी तुम्हाला माहिती मी दरवर्षी मी इथे येते ना तर दरवर्षी देवाचं सामान घेत असते आणि त्याची लिस्ट वेगळी करत असते जेणेकरून ना कन्फ्युजन होणार नाही. आणि ही जी बॅग दिसते ना याचं वजन ऑलमोस्ट 8 ते 10 किलो आहे आणि माझ्याकडे भरपूर वेट अवेलेबल आहे. पण वस्तू पण मी तेवढ्याच घेऊन जाणार आहे. त्यामुळे मग कसं वस्तू घेताना किंवा काय कर मला इतक्या आवडत्या वस्तू हे घेऊ ते घेऊ ते घेऊ पण मला थोडंसं कंट्रोल करावं लागते. जर असं नको व्हायला का मी वस्तू घेते माझ्या आवडीसाठी आणि ओव्हरवेट व्हायला नको. आणि खूप सुंदर सुंदर वस्तू मिळाल्या. नॉर्मली ना मला देवाचं ताट घ्यायचं होतं ॲक्च्युली, पण हे जे ताट आहे ना इतकं सुंदर आहे आणि यामध्ये कसं देवांना आंघोळ वगैरे घालतो किंवा पूजा वगैरे करतो, फुलं वगैरे असतात आपले देवाला व्हायचे असतात तर त्याच्यासाठी हे ताट खूप मस्त आहे. आणि स्टीलच्या याच्यासाठी काय इझिली आपल्याला हे क्लीन करता येईल. इथे बघा महालक्ष्मी आहे आणि गणपती बाप्पाचा फोटो आहे आणि जेव्हा पण आपण पूजा करतो तर या दोघांच्या मूर्त्या लागतातच आणि दिवे आहे कलश वगैरे आहे. तर हे मला प्रचंड आवडलं. त्यानंतर ना अखंड दिवा, थँक्यू सो मच अगेन कारण की तुम्ही मला सजेस्ट केलं त्यामुळे मग मी अखंड दिवा घेतला आणि मला खूप छान मिळाला. हा मीडियम साईजचा घेतलेला आहे, जास्त मोठा पण नको आणि छोटा पण नको. आणि तुम्हाला मागच्या वेळेस मी सांगितलं तुम्ही वात अशी वरती करते तर माझ्या नखांमध्ये पूर्ण काळा जातात नखं पूर्ण खराब होतात. मग तुम्ही सांगितलं हा फिरकीचा आहे ना अखंड दिवा घे जेणेकरून तुझ्या नखं पण खराब होणार नाही आणि हा जो दिवा आहे अखंड राहील म्हणून मग मी हा घेतला. त्याच्यानंतर आहे ना भरपूर अशा वस्तू आहे. इडली पात्र आहे, जेव्हा मी त्या वस्तू घेत होते तर तुम्हाला त्या दिसल्याच असतील. पण मी ना हे घेतलं, मला हे घ्यायचं होतं. तर त्यानंतर मी काय केलं महालक्ष्मीची ना मूर्ती यामध्ये ठेवली म्हणजे सेफ राहील आणि सुंदर मूर्ती आहे आणि मी एकदम खुश झाली. तर अशा वस्तू आहे घेतलेल्या आणि या वस्तू आता मला व्यवस्थित ठेवायच्या आहे. आणि म्हटलं चला आता व्हिडिओसुद्धा एंड करायचा होता. व्हिडिओ एंड करायचा ॲक्च्युली मी विसरले होते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आय होप तुम्हाला हे जे मी वेगळे व्हिडिओ बनवते ना ते नक्कीच बघायला आवडत असतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.